ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मस्तानि सर्वभूतानि न चाहन्ति ईश्वरस्य. आपली झाले की आहे ना. कालचा श्लोक तद्बुद्धयस्तदात्मा मासतो विद्यते भाव न भाव. 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे. मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मस्तानि सर्वभूतानि न चाहन्ति. गोड श्लोक आहे. याच्यामध्ये जगत विचार केलेला आहे. 9व्या अध्यायाला 9व्या अध्यायातले प्रतिपादले विषय म्हणजे ऐश्वर्य योग. त्याचप्रमाणे आहे ना अनन्य भक्ती योग आणि व्याप्तीचा विचार केला आहे. 7वा अध्याय त्याच्यात व्याप्ती सांगितली आहे 9व्या अध्यायात. आणि पुढे 9व्या अध्यायात विरोधी योग आहे. 15व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितलेली आहे. 3 अध्यायामध्ये परमात्मा कसा व्यापक आहे त्याचं सांगितलं आहे. हे सांगण्याचं कारण काय? परमात्म्याचं यथार्थ स्वरूप आपल्याला काय झालं पाहिजे, कळायला पाहिजे. जगताचा त्यात यथार्थ तो स्वरूप कळणं हे आवश्यक आहे. म्हणून त्याला विज्ञान असं म्हणतात. काय म्हणायचं? आणि परमात्मा स्वरूपाला ज्ञान म्हणायचं. ज्ञान आणि विज्ञानाचा योग श्रीमद भगवद्गीतेतून 7व्या अध्यायामधून चालत आलेला आहे. 6 अध्यायापर्यंत अधिकाऱ्याचं पूर्ण आहे. त्याच्यामध्ये साधनाचा विचार केलेला आहे. म्हणजे आहे ना 6व्या अध्यायामध्ये योगयुक्त असंशयम समग्रम माम याचा आहे. 7व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे ना 7व्या अध्यायातला. मया आसक्त मना पार्थ योगमेन जन्मदाश यथा अध्यासी तथा योगयुक्त झालेला आहे. परमात्मा स्वरूपाला योग्य प्रकारे कसं जाणू शकते याच्याकरता आम्ही तुला ज्ञान विज्ञानाचा ज्ञानम ते हम सविज्ञानम ज्ञान कोणाला म्हणतात, अज्ञान कोणाला म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे प्रपंचाला विज्ञान म्हणतात. आणि या प्रपंचाला खरं समजणं याला काय म्हणायचं? अज्ञान म्हणायचं. आणि ज्या ठिकाणी ज्ञानाचा प्रवेश होऊ शकत नाही त्याला ज्ञान असं म्हणतात. तेव्हा आम्ही तुला आता काय करणार? तेव्हा ज्ञानाची प्राप्ती करून देण्याकरता अगोदर आसाराचा विचार करावा लागला. एखादा केळ खायचा असला तर वरचा टप्प्यावर काय करावं लागतं आहे काय? त्याप्रमाणे अगोदर प्रपंचाचा विचार, विज्ञानाचा विचार, सृष्टीचा विचार करतात. जी सृष्टी ज्या मायेपासून उत्पन्न होते ती माया 2 प्रकार. तिला प्रकृती असं म्हणतात. एक अष्टधा पराप्रकृती. पुढे कोणती? जगत विचार. कोणता विचार आहे? म्हणजे अपराप्रकृती जे असते ना ते 8 अंगाने विभागले जाते. 8 अंग म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पाच, मनबुद्धी, अहंकार. किती झाले? 8 झाले ना. आणि 8 जिथं लीन होऊन राहतात त्याला पराप्रकृती म्हणतात. आणि पराप्रकृती ज्यावेळेला अष्टधा प्रकृतीमध्ये सर्व प्राणी मात्र निर्माण होतात. 4 खाणीमधून हे सगळे प्राणी मात्र काय होतात? 4 खाणी कोणते? किती जीव निर्माण होतात? त्याची कुठं गणती करतायत का? समुद्रामध्ये किती मासे आहे, पक्षी कुठे आहे? बिरबल बादशाची गोष्ट सांगतात ना, हे कवळ्या बसले होते. काय बसले होते? आणि तो बादशाह म्हणाला बिरबल हे कावळे किती आहेत आपल्या देशात? 5,500,000. एकदम सांगून टाकले. म्हटले मोजले कावळे आणि जर कमी भरले तर. आता बिरबल म्हणाला परक्या देशात गेले काही आणि जास्त भरले तर
कावळे आहे हे सांगता येत. असंख्य प्राणी आहे. 11 अध्यायाचा तुम्ही असंख्य प्राणी निर्माण करता. एकच भुवन आहे, एकच 14 किती अनंत भुवन आहे. किती भुवन आहे त्याचा पत्ता लागू. माया किती निर्माण करेल काही सांगता येत नाही. जगत विचारामध्ये तात्पर्य कशा करता सांगितलं एकंदरीत ते असं म्हणजे जग त्याचा अर्थ आणि सगळ्या प्राणी मात्राचे व्यवहार हे सगळं लयावर गेल्यानंतर कोणामध्ये लय पावते असा प्रश्न आहे. आपलं शरीर आहे का नाही पंचमहाभूतामध्ये लय पावता नाही. प्रेत कशात लय पावतात म्हणजे सगळं जगत कशामध्ये पावतं माये आहे. आणि तिला अधिष्ठान कोण परमात्मा आलं का. बिना परमात्म्याशिवाय याचा विचार होऊ शकत नाही. दोरीच नाही तर सर्व भासेल कसा. कारण अगोदर काय असावं लागते आणि मग सर्पाचा काय होतं. म्हणजे अर्थी जगत भासते अगोदर कोण पाहिजे अधिष्ठान. त्याला ब्रह्म म्हणतात. काय म्हणायचं तर अधिष्ठान आधी म्हणजे सातिष्ठती भ्रम होण्याच्या पूर्वी जे भासते त्याला काय म्हणायचं. भ्रम झाल्यानंतर भासते का त्याला अधिष्ठान म्हणतात. त्या अधिष्ठानाचा काय त्याच्यामध्ये विचार आहे. मया तत्त्वविदं त्या ब्रह्माचे 2 प्रकार. एक व्यक्त आणि सगुण आणि आकार. तेव्हा परमात्मा जगतामध्ये कोणत्या रूपाने आहे निर्गुण रूपाने. मया तत्त्वमिदं जगत अव्यक्त मूर्ती. कोणता शब्द जगत अव्यक्त अव्यक्त रूपाने जगामध्ये कोणाची व्याप्ती आहे सगळी. मया तत्त्वमिदं सर्वं जगद अव्यक्त मस्तानी सर्वभूतानी. हे सर्व भूते कोणाच्या ठिकाणी स्थित आहे सर्व भूतानी. पण मी मात्र यांच्या ठिकाणी स्थित नाही. मृगजळात कुठं पाणी असते का त्याचा विचार केला. मया तत्त्वमिदं सर्वं जगद मस्तानी सर्वभूतानी ह्याचा विचार. तसं 9वा अध्याय म्हटलेला आहे आपल्याला. 9वा अध्याय आहे ना त्याच्यामध्ये थोडा. तेव्हा हे पाहण्याकरता दुसरीकडे जाण्याची काय नाही. तैसा हृदयामध्ये ज्ञान आहे ना जे विज्ञान आहे ना त्याचा निराश करायचा आहे. करायचा 7व्या अध्यायापासून 8व्या अध्यायात ज्ञान विज्ञानात सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये का ज्ञान विज्ञान अधिक भक्तीचा विचार केलेला आहे. मग त्या विज्ञानाचा विनाश काय झाला पाहिजे निराश पाहिला पाहिजे. विना ज्ञानाशिवाय त्याचा निराश होऊ शकत. म्हणजे ज्ञान सांगतात ते कोणतं ज्ञान पाहिजे ब्रह्मज्ञान. राजविद्या म्हणतं इदंत ते गुह्यतमं ब्रह्म. मग त्या अज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगितलं. राजविद्या राजगुह्य असं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करत असतं वेगळी करते. ज्ञान विज्ञान तसे तुझं वाटवणी देव भगवान म्हणा. ज्ञान आणि विज्ञान याची वेगळी करणं. असार संसार सार परमात्मा त्याची वेगळी केल्या म्हणजे काय होतं तर त्रिविध तापातून जीवात्मा मुक्त होता. त्रिविध ताप आहे ना अज्ञात आधी भौतिक आणि आधी. हे ज्ञान आपलं स्वरूपच आहे. अरे पण ते कोणाच्या मुखातून यावं लागतं श्री गुरुजी जे ज्ञान आहे ते कोणाच्या मुखात. पण हे सर्व लोक गुरुच्या ऐवजी कोणाकडे धावाय लोकांची संसाराकडे. कोण गुरुजीला विचारतं
कुठे काय विचार आहे? गुरु पुष्कळ पडणारे विचारणारे कोण आहे? त्या काशीला शिकवणारे पुष्कळ आहेत, शिकणारेच नाही. आश्रमात आले काय पडले? खरं आहे, 2 सुद्धा विद्यार्थी मिळत नाही. पंढरपूरला आताची गोष्ट वेगळी, आताही नाही मिळत. पंढरपूरला सुद्धा ते गोपाळ शास्त्री गोरे होते. त्याला 2-4 ग्रंथ शिकवण्याची फार इच्छा आहे. ते म्हणलं शिकण्याकरता जर विद्यार्थी आले, मी सगळी सोय करीन त्यांची, राहण्याची सोय, खाण्याची सोय, पिण्याची सोय, काही सुविधा जागा. वाट पाहता पाहता शिनले एकच विद्यार्थी. किती म्हटलं तो ते एक तरी भेटला. मग तो एक काही नाही म्हटलं, 2च दिवस आला. जो गेला तो म्हणा हे बरं, काही शिक्षण संस्था आहे, काही शिकायला तरी काय होतं दिसतात. वारकरी शिक्षण संस्था सोडून बघा कुठे तुम्ही, दिसते का विद्यार्थी आहे का कुठं? किती वर्षापासून त्या संस्था होत्या, शिकणारेच नाही कुठे. कोणाला सांगायचं? कपाटातले ग्रंथ काढण्याचं कामच करत नाही. जाऊ दे, आपण हे कशा करतात आहे, तेव्हा विज्ञान कळायला पाहिजे. मग विज्ञान तात्पर्य कसं करता हे आपण सांगितलं. मया ततमिदं जातं समग्रं ब्रह्म येतात. नाही, ज्ञानं तेयं सविज्ञानमिदं वक्ष्यामि. नाही, 7व्या अध्यायाला आपला श्लोक आहे, मया ततमिदं सर्वं. शेवटी अधिष्ठान. मग सगळं व्याप्ती कोणाची आहे? परमात्म्याची, नाही का? कारण ब्रह्मव्यापक आहे ना. आणि ब्रह्मव्यापक असल्यामुळे या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकांशावर जगत आहे. किती? एकांशही नसते तो. मग परमात्मा किती व्यापक आहे तो सांगता येत. द्रष्टव्यहमिदं कृष्णं एकांश आहे. मग परमात्मा किती व्यापक असला पाहिजे, त्याची व्याप्ती किती आहे? किती व्यापून उरला, व्यापायलाच जागा राहिलेली नाही. दशांगुले उरला असं सांगितलं. आकाशसुद्धा किती व्यापत आहे हे सांगते. हे आकाशसुद्धा तुझं माझी खेळे. यावरच परमात्मा किती व्यापक. मग परमात्मा सुद्धा या जगतामध्ये व्याप्ती कोणाची आहे? सगुण रूपाने का व्यक्त रूपाने? मग आहे ना, मया तुझं सर्व जगात अव्यक्त. दिसत असतो का तो? दुधामध्ये तूप आहे, दिसतं का तुम्हाला? नाही म्हणायचे काय नाही. मी एका ठिकाणी आहे का तूप? कणाकणामध्ये वाढलं आहे काय? जगाचा दुधामध्ये तुपाची व्याप्ती कणाकणामध्ये काय आहे? तसा परमात्मा विठ्ठल जळी स्थळी सृष्टीने पाहिला आगायचे असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. ते परमात्मा स्वरूपाच्या मला जगताचा जो विस्तार दिसतो कोणापासून दिसतो? माझी हा विस्तारले पडायचे. ते दुधाच काय बनते तसं आहे परमात्मा. सगळे जगत भरलेलं आहे. कोण भरलेलं आहे? हे सगळं जगत कोण भरलं आहे? जैसे दूध मी राहिले त्याची परिणामाचा दृष्टांत देऊन सांगा. मला सगळा परिणाम कोणाचा आहे? आमचाच सगळा परिणाम आहे. सगळ्यामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मला टाकून देऊन येतो संसाराच्या पाठीमागे लागले आहे. मग यांचं वागणं म्हणजे कसं आहे? अमृत टाकून द्यायचं आणि कुणाच्या पाठीमागे लागायचं? मृगजळाच्या पाठीमागे. तैसा हृदयामध्ये का भ्रांतासी काम. मला दिला सोडून आणि आपल्या भलत्याच पाठीमागे नाही का? तेव्हा त्याचाही विचार त्या ठिकाणी केला आहे. मला सगळ्या जगताच्या मला पाहण्याची
गरज कुठे आहे? सर्वत्र ठिकाणी काय आहे? सर्वत्र ठिकाणी माझी व्याप्ती असताना नाही का मला दूर पाहायला जाण्याच्या किंबहुना जीवाचे परमात्मा काय आहे? स्वरूप आहे. त्याला डोळ्या पाहण्याची इच्छा होते का? मग तसा जो परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळे त्याला कुठेही पाहण्याची आवश्यकता नाही. नाही का? दूर असतं तर काय झालं असतं? तो जवळच आहे की काय आहे का? 13व्या अध्यायामध्ये पाहिलं ना, त्याला दूरही म्हणता येत नाही, त्याला काय म्हणता येत? सर्व रूपाने कोण व्याप्त आहे? मग मी मायेचा अंगीकार केला म्हणजे विश्वाच्या रूपाने काय होतं? प्रकट व्हा. पण या विश्वामध्ये मी नाही, माझ्यामध्ये काय नाही. अजातवाद म्हणतात. कोणता वाद? विश्वच माझ्या ठिकाणी नाही. अजातवादामध्ये काय आहे? काय करे अंतिम वाद कोणता आहे? अजातवाद आहे का? जगत आहे का अजातवादाच्या दृष्टीने? प्रपंच एक झाला होता हे समोर, पुढे होईल मग होता आहे का? कधी आपण तुम्ही ऐकलेलंच आहे ना, चांगलं बरं. पण सिद्धांताला चांगलं झाले. काय होते? एखाद्या बाईला 2 मुलगा आणि मुलगी जन्माला आले. कोण जन्माला आले? मुलगा आणि मुलगी. दोघांनाही काही नाही. आणि मी जन्माला मला मुलीला कुठं मी चाहते का? बरं का? पण मुलाला आज नाही किंवा तरी फुटल्याशिवाय, आणि मुलीला आताही नाही. मग जगत तसंच आहे. मुलाला आता नाही, पण मग आज जगत नसेल, पुढे जरी झाल्याशिवाय. पण हा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मागेही जगत नव्हतं, आताही आणि पुढेही जगताचा कोणता भाग होणं काय नाही. किती विज्ञान पुढे गेलं तरी शक्य आहे का? नवोदय दृष्टांना ते मुली खेळ खेळतात ना, लहान मुले. हे राजाचं म्हणा, बाहुलीचं म्हणा. मग त्याच्यामध्ये राजाचं कोणा सरदाराचं असते, त्या मुली सोंग घेतात. काय घेतात? आणि ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, कोणत्या काळामध्ये, त्या मिशा कशा असायच्या बघा की त्यांनी फेटे बिटे कसं राहतात. आणि त्या मुलीला काय करतात? त्या मिशाला दृष्टांत आपला काय झाला. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कालात्तरी काय आहे? अभाव आहे. माझा कालात्तरी अभाव आहे. वंद्यापुत्र कधी दिसू शकत नाही. पण आता पाहिलं का? आणि जर कालात्तरी जर अभाव आहे तर प्रतिथेला येते याची वाट का? इकडे अभाव म्हणायचा, काय म्हणायचं? इकडे वंद्यापुत्र म्हणायचं. वंद्यापुत्राचा कधी भाव होऊ शकत नाही. आणि मुलाला आई सांगत असते, म्हटलं बघ वंद्यापुत्राच्या पाठीमागे देऊन ठेवा. त्याप्रमाणे तात्पर्य कसं करता हे सगळं त्याला अजातवाद म्हणतात. काय कोणता वाद? मग अजातवादाच्या दृष्टीने जगत नावाची वस्तू पण दिसते याची, त्याच्याकरता कल्पनावाद. कोणता वाद? धुळीवर ते सर्प आहे का? धुळीच्या ठिकाणी सर्पाचा काय आहे? काय भासते याची संगती कशी राहणार? मी का ज्ञान काय केलं पाहिजे? आहे का? सर्प कुठं दुसरी कुठं झाला का? दोरीपासून झाला का? दोरी सर्प झाली का? भासते याची. आणि त्याला वेदांतशास्त्रामध्ये विवर्तवाद म्हणाला. त्यालाच कल्पनावाद म्हणतात. कोणता वाद? जे कल्पना लोपे भामसेन कल्पनेचं आहे काय? कल्पनेमुळे जगताचा आपल्याला मग दोरीवर ते सर्प भासतो. कल्पना नाही तर काय?
कल्पनेच्या पलीकडे त्याला काही अस्तित्व आहे का? तो कल्पनावाद नचमस्तानी भूतानी वगैरे आहे ना. जर कल्पना टाकून जर आपण पाहायला लागलो तर जगत नावाची वस्तू मुळीच नाही. मग आहे तरी कोण? सगळा परमात्माच काय? कोण आहे सगळं? परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. एकच तत्व आहे. कोणतं तत्व आहे? परमात्म्याशिवाय. मग हे जगत का भासते? कल्पनेशिवाय. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा भास झाला म्हणजे कल्पनेचा भास झाला म्हणजे जगत काय होते? आणि कल्पना निमाली तर पुन्हा दंडायमान रूप जसाच्या आहे का? भासलेला सर्प त्याची कल्पना निमाली म्हणजे दोरी जशीची आहे. भासण्यापूर्वी सुद्धा दोरीच आहे. भासते काला ते कोण आहे? आणि सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर कोण आहे? म्हणजे जगत भासण्याच्या पूर्वी परमात्मा आहे. जगत भासते काला ते आणि जगताची निवृत्ती झाल्यानंतरही मग जगत भासते काळा ते सुद्धा कोण आहे? मया ततमिदं सर्व. सगळ्या जगतामध्ये कोणाची व्याप्ती आहे? सगळी माझी. मया ततमिदं सर्व. जगत कोणत्या रूपाने? सगुण रूपाने का? मग कोणत्या रूपाने? परमात्म्याचे दोन रूप आहे ना, एक सगुण आणि एक अव्यक्त आणि अव्यक्तादी भूतानी व्यक्त. मग सगळं अव्यक्त रूपाने काय आहे? त्याच्यामध्ये त्याची काय आहे? व्याप्ती आहे ना. एरवी नाही का दोन्ही सुद्धा यथा काळ सृष्टीतो नित्यम. थोडी संगती काय करायची? लावायची नाही काय? यथा काळ सृष्टीतो नित्यम. वायू आणि आकाश हे दोन भिन्न नाही, एकच आहे. मग वाऱ्याच्या हालचालीमुळे काय दिसते? दोन दिसत असतात. या विश्वाला कारण कोण आहे? माया आहे का? या मायेचा अंगीकार आपल्या गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये प्रकृती स्थयी असं म्हणून प्रकृतीचा आधार आहे ना. मग मायेच्या द्वारा परमात्मा ही सर्व सृष्टी काय करतो? त्याच्यामध्ये परमात्मा काही करीत नाही. कोणाचा काही करतोय सुद्धा होत नाही. फक्त निमित्त मात्र आहे. काय? स्वेदयचं तर आहे. फक्त परमात्मा निमित्त कारण आहे. म्हणून भूते ना माझ्या ठाई या कोणा तो काही याला तर ऐश्वर्य काय म्हणायचं? भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या कुणा तो काही चुकून आमचा ऐश्वर्य. एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. साखरेत गोडीशिवाय दुसरं आहे का? तुझं काही खारट पण आहे का? तिखट पण आहे. पण अशा प्रकारे मला हे लोक जाणू शकत नाही. मया ततमिदं सर्वं. सर्व कोण आहे? नचाहं तेच वस्तुतः. त्याच्यामध्ये आहे ना, माझ्या ठिकाणी सर्व भूत स्थित आहे. या भूताच्या ठिकाणी मात्र मी स्थित नाही. असं ज्याला 9व्या अध्यायामध्ये हा ऐश्वर्य योग भगवानाने काय केला सांगितलं. याला ऐश्वर्य. मग त्याच्यावरचे ज्ञानेश्वर महाराजांच्या उभ्या माझ्या विस्तारलेपणाचे माझी हा विस्तारलेपणाने. मग कोणाचा विस्तार आहे? सगळा नाही का? एखादं दही सुद्धा कोणाचा विस्तार आहे? तो दृष्टांत आहे. माझी हा विस्तारलेपणाचे नावे. माझं दूध संपलं का? दह्याच्या रूपाने कोण दिसते? काय परिणाम झालेला आहे. थोडा
परिणामात कमी पडत असतो. पुढे पुढचे दृष्टांत देऊन ते काय होत असतात. एकदा दुधाचं दही झालं म्हणजे पुन्हा दूध या भावाला काय होत नाही. अविकृत परिणाम म्हणतात. कोणता किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा दह्यापासून काय होत नाही. मला दृष्टांत काय पडतो. कारण निर्गुण परमात्मा आहे ना, जरी सगुण भावाला प्राप्त झाला कोणत्या भावाला, तरी तो सुद्धा पुन्हा निर्गुण भावाला काय होतं नाही का. सगुण निर्गुणाचे आहे. तोच सगुणही बदलून तोच कोण होत असतो. मग एकदा दयाच्या भावाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ते दुग्ध भावाला प्राप्त होत नाही. दुसरा दृष्टांत जर का बीजाचे झाले, बीजापासूनच काय होतं. वृक्ष होतो कडे. पुढे वृक्षापासूनच काय होतं. दुधापासून काय होते. दह्यापासून दूध होते का. दृष्टांत काय पडला. बीजापासून वृक्ष, वृक्षापासून बीज. सरळ दृष्टांत आहे. ज्ञानेश्वर महाराजांची सांगण्याची पद्धत. पण परत मध्यंतरी हे पहा, बीजापासून वृक्ष झाला तर वृक्ष दिसतो खरे. वृक्ष कालामध्ये बीज दिसते का. मध्यंतरी लाकूड दिसते ना. काय दिसते. लाकूड दिसते ना मध्यंतरी. म्हणून हे दृष्टांत कमी का भांगार किंवा अहंकार. हे पहा, एखादा अलंकार होण्याच्या पूर्वी कोण होतं. अलंकार होते कोण आहे. आणि अलंकार मोडले तरी सरस दृष्टांत. भांगाराचे अलंकार. म्हणजे जगताच्या बाबतीमध्ये जगत रूपाने कोण आहे. परमात्मा. जगताच्या पूर्वी कोण आहे. तोच आहे. जगतातही कोण आहे. आणि जगत जसा लय झाला तरी परमात्मा. मया तत्त्वमिदं जगद व्यक्त मूर्ती अव्यक्त आदी भूताने. सुंदर. म्हणून आमची सगळी अधिष्ठानाची व्याप्ती अध्यस्त पदार्थामध्ये असते. कोणाची आहे काय. म्हणून सगळ्या अधिष्ठान सुवर्ण अलंकार आहे ना. परिणामाचा दृष्टांत आहे घरी. मग सगळ्या अलंकारात कोणाची व्याप्ती आहे. सोन्याचीच व्याप्ती आहे. सोन्याची पाहिजे काय. पण नामरूप भिन्न आले ना. काय आहे अलंकार म्हणजे काय. एक नाम आणि रूप त्यालाच काय म्हणायचं. किंवा काही एखादं लाकूड असतं. लाकडाचा ठोकळा असतो. मग ठोकळा म्हणजे काय. तर लाकडाला नाम रूप आलेलं असतं. आपण गोष्ट सगळी ऐकून घेतलेली आहे. आपल्या सिद्धांताला चांगली गोष्ट आहे. एखादा बाप असतो. एखाद्या उत्सवामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा ते लोक फिरणारे पाळणे असतात मोठे मोठे. आणि त्याच्यावर असे ठोकळे असतात. त्याला ते लहान लहान मुलाला आपली मौज वाटत असते. ठोकळ्यावर बसतात. बाप आपल्या उत्सवाला घेऊन जातो. त्या पोरांनी ते ठोकळे पाहिले. मग ते मुलगा बाबा म्हणतो मला पाळण्यावर काय करा. आणि त्या पाळण्याला काय ते त्याच्यामध्ये वाघाचा ठोकळा, सिंहाचा ठोकळा, बैलाचा ठोकळा, गाढवाचा ठोकळा. वेगळे असते. गाढवाचा ठोकळा होता. बरं आपला डुकराचा ठोकळा. चांगला खाणारी माणसं आहे बघा. विचारत नाही कसा इथे आपले ओढा आहे का नाही. बुबेरगंगा आम्ही तिथून पाळलं. ते भाजून खातात. काय खातात विचित्र प्रकार. काय कशात चाली असेल काय कोणाच नाही. ते
तर शबरीच्या याच्यामध्ये हेच आहे ना बघा. म्हणून ते सांगितलं मी लग्नच करणार नाही. काय करणार? पार्टी कोणाची होती? लग्नाची होती. त्या लग्नामध्ये ते सांगितलं मी काय करणार नाही, मगच करणार नाही. शबरीच्या उजवळ, कारण ते कोणत्या जातीत होती आणि त्याच्यामध्ये हे भाजून काय करत पार्टी कशी द्यायची. अजूनही काही काही विभाग आहे ना, अजून बरेच मोडलेले अजूनही नास्तिक वर्गात आहे. लग्नाला सुद्धा मांसाहाराची काय देतात. एवढ्या चांगल्या पवित्र कार्यामध्ये अपवित्राची काय देतात. अजूनही ज्या मानाने सुधारायला पाहिजे अजूनही काय झालेलं आहे. ऐकून म्हणून सांगितलं नाही का. जसं सरळ सांगायला पाहिजे. आमचं हे लग्नाचं पवित्र कार्य आहे. कोणतं कार्य आहे? यायचं असलं तर या, जेवायचं असलं तर जेवण, नाही तर लोकांची आवड पवित्राहून अपवित्रावर आवड निर्माण झाली. कशामुळे? अन्न एकच आहे, पवित्र आहे. आता आवड कोणावर झाली? मांसाहार. मांस पवित्र आहे का? त्याचा एक थोडा कण आहे आपला हे. कोणत्याही याचा मांस तुम्हाला पाहिजे असेल, जिवंतपणे मांस मिळते का? अगोदर काय करावं लागते? पेट झालं ना, ते काय झालं? मड झालं ना ते. आणि ते शिजून काय करायचं? खायचं. जावे ते ही अलीकडची प्रथा. बराच संस्कार चांगले आळंदी, पंढरपूर, गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे आहे. लोक नाव मोठं ठेवतात. एवढे पोरं कशाला पाहिजे? संस्कार झाले. जाऊ द्या. दृष्टांत आपला संपला. कशा करता आपलं चाललेलं होता. दृष्टांत त्याच्यावर हे चाललं होतं. माझ्या भंगाराचे अलंकार होते. पैसामध्ये एकाचा विस्तार. ते म्हणजे तिन्ही कालामध्ये व्याप्ती कोणाची आहे? परमात्म्याची. आणि भासणारं जगत हे कसं आहे? हे आहे. हाच भंगारचे अलंकार हो आणि पैसामध्ये एकाचा विस्तार हो. मग त्याच्यामध्ये थोडी उदाहरणं पण हे जगत विचारामध्ये काही वाद सांगितलेले आहे. पहिला वाद आहे कोणता आहे? अजातवाद. आणि अजातवादाच्या पोटामध्ये दोन वाद आहेत. त्याला दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद असं म्हणतात. त्याचा अधिक विचार तुमच्या गीतेमध्ये विज्ञानाचा विचार म्हणजे जगताचा विचार, आणि ज्ञानाचा विचार म्हणजे परमात्म्याचा विचार. हे दोन्ही तुमच्या याच्यामध्ये आणखी केलेले आहे. विज्ञानाचा विचार म्हटलं अर्जुना, तुला विज्ञानाचा विचार आम्ही सांगतो. आता तो योग युक्त झालेला आहे. योगाचा 6व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला परिचय करून दिला. योग कसा असतो 6व्या अध्यायापर्यंत. आता कोणत्याही कार्याकरता अनधिकार्याचं काम असते का अधिकारी असावं लागतं? आहे का? ज्याला मोठा सायकल चालवता येत नाही त्याला मोटारीवर बसवला ड्रायव्हर, तर जमेल का? ज्याला कोण पाहिजे? मग 6व्या अध्यायामध्ये तू काय झाला? आणि तुला आता ज्ञान विज्ञान समग्र माम याचा ज्ञान एवढ्यावर काम भागत असतं का? अधिकारी जरी झाला तरी सुद्धा पूर्णत्व प्राप्त होण्याकरता ब्रह्मस्वरूपाचं काय असावं लागतं. मग तुला आम्ही काय करणार? ज्ञान विज्ञानासहित तुला काय करणार? विज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात? व्याख्या, गोड व्याख्या 7व्या अध्यायामध्ये केलेली आहे का? हे प्रपंच हे विज्ञान, हे तर सत्यबुद्धी अज्ञान. अज्ञान हारपेन विज्ञान, ज्ञान ते मग विज्ञान म्हणजे जगत. मग त्याला करपे ते तर सत्यबुद्धी आहे. नाही येर प्रपंच आहे. प्रपंचाला काय, जगाला काय म्हटलेलं आहे? मग ज्ञानाच्या अंगाने का विज्ञान हरपे.
नाही नाही, असं विज्ञान विज्ञान म्हणजे जगत. करपे म्हटलं तर मिथ्यात्वाला ना, अरे नाही लगा ते तर नाही माझं ज्ञान विज्ञान तसे तसे हेर प्रपंच आहे आणि सत्यबुद्धी आहे आणि पुढे ज्ञान. आता काय होते, विज्ञान करपे, ज्ञान अज्ञान नाही नाही करपे, अज्ञान हारपे नाही, अज्ञान करपे नाही, अज्ञान हारपे, सब परमार्थ खाजा ऐका नाही, सांगता याची बोलले ऐकता याचे व्यसन जे जाणं नाही सांग परमार्थ काय झाला, सांगतच बसायचं नाही ऐकता याचे व्यसनच होते. ज्ञानाचे स्वरूप आहे सुंदर. मग प्रपंचाला विज्ञान म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे आरती विज्ञान करपे असं म्हटलं. काय म्हटलं? मग ते सत्य का मिथ्या? सत्य असतं तर करपलं असतं का ते आहे ना. पण ते करपेच्या अर्थीमध्ये त्या अर्थी जगत सत्य नसून काय आहे. आणि सगळ्या जगतामध्ये सत्य कोण आहे? परमात्मा. परमात्मा एक सत्य अधिष्ठान. अध्यस्त पदार्थामध्ये अधिष्ठानाचीच काय असते? अधिष्ठान आणि अध्यस्त पदार्थाची काय असते? विज्ञान. म्हणजे या सर्व जगतामध्ये कुणाची व्याप्ती आहे? अधिष्ठानाचीच काय असते? मया ततमिदं जगत व्यक्त मूर्ती मस्तानी सर्व नचा. माझ्या स्वरूपावर तर काय सगळे. पण कसं आहे, दोरीच्या मध्ये सर्पाची प्राप्ती आहे का? असं दोरीवर सर्प वाचतो का? दोरीत सर्प आहे. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून सर्व व्याप्ती कोणाची आहे? आमची. नाही आता तुम्ही जगत व्यक्त मूर्ती नामस्थानी सर्व भूतानी. ज्ञान हा दृष्टांत आहे. पण माझी अविस्तारलेपणाचे नावे आले स्वभावी का बीजाची झाले तर माझा एकाचा विस्तार. आमचा सगळं एकाचा विस्तार होत आहे. म्हणजे विश्वाच्या रूपाने कोण विस्तारलेला आहे? सगळा मग सर्व विश्वामध्ये व्याप्ती कोणाची आहे? परमात्म्याचीच आहे. ऐका आमच्या विस्तारलेपणाचे नावे जसे दूध मिळाले त्या दृष्टांत कमी पडला की एकदा दुधाचं दही झाल्यानंतर पुन्हा दुग्धभावाला प्राप्त होत नाही. पण दुसरा दृष्टांत का बीजाचं झाले. बीजापासून वृक्ष होतो, वृक्षापासून बीज होते. पण मध्यंतरीच्या काळामध्ये बीज दिसते का लाकूड दिसते? हा विज्ञान तर काय झालं? भांगाराची. भांगार म्हणजे अलंकार होण्याच्या पूर्वी कोण आहे? सोनंच आहे. अलंकारातही कोण आहे? आणि अलंकार निवृत्त झाले तरी जगत उत्पन्नाच्या होण्याच्या पूर्वी कोण होता? परमात्मा. जगतातही कोण आहे? आणि जगताचा लय झाला तरी परमात्माच आहे. असं याला ऐश्वर भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी नाही. हा आमचा ऐश्वर्य योग सांगायचं काही लाग भूतवेदाचा असेल. आमच्याशिवाय दुसरं काही याच्यामध्ये नाही. ऐश्वर्य असल्या प्रकारे मला लोक काय करतात जाणू शकत. असं कुठं कोण जाणतो?
वजानन्ति मां परं भावमजानन्तं मम भूत ज्ञाने प्रज्ञानमस्ति मतलब जानता न अवजानन्ति मां मानुष्यं धर्म मैं कौन जानता महात्मा तथा पड़ेगा जला व्याप गोड़ विचार के आहे त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे जगताचं स्वरूप कसं आहे परमात्मा किम स्वरूपाचा आहे त्याचा पुढे त्याचं वर्णन आहे तुमच्या ह्याच्यामध्ये बरं अधिक विचार पुन्हा आणखी सांगू की तर तुमचे ते पाचे साई अभंग संपले ना साई काय झाले आणखी पुन्हा बघे काय करू त्याने हा श्लोक पुन्हा सांगा दिवसभर आहे ना मी याचं तर विचारण करू पुन्हा अभंग आहे 10-12 दिवस आहे त्याच्यामध्ये चालू देऊ आपला पाठ इथेच थांबू